नमस्कार, मी कौशिक पाटील शिवगजवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर या पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजेच समीक्षण करणार आहोत। गोवा म्हटले की आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो तेथील सुंदर बीचेस, मोठी हॉटेल्स, पार्टी स्पॉट, एकंदरीत एन्जॉय करण्याचे ठिकाण। पण या पुस्तकाद्वारे लेखक संदीप सदाशिव मुळीक यांनी ऐतिहासिकदृष्ट्या दुर्गसंपन्न गोव्याचे एक आगळेवेगळे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे केलेले आहे। 10व्या शतकातील कदंब राजसत्तेचा सुवर्ण काळ, बहमनी सत्ता लयास गेल्यावर आदिलशाहीचे आधिपत्य, त्यानंतर पोर्तुगीजांचे आगमन। सामुद्रिक सामर्थ्यशाली पोर्तुगीजांनी पुढील काळात गोव्यामध्ये अनेक किल्ल्यांची उभारणी करून आपली राजसत्ता प्रबळ केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या हातून थोडक्यात वाचलेली पोर्तुगीज राजसत्ता, पेशवे काळात उत्तर पोर्तुगीज सत्तेचा अंत आणि 1961 पर्यंतचा स्वातंत्र्य संग्राम, हा सगळा गोव्याचा रक्तरंजित इतिहास आपल्याला पुस्तकाच्या शेवटापर्यंत बांधून ठेवतो। या सर्व इतिहासात मुरलेले किल्ले, त्यांची मिश्र स्थापत्यशैली, त्याचबरोबर पोर्तुगीज किल्ले बांधणीच्या स्थापत्यशैलीतील वेगळेपण दर्शवणारे संदीप सरांचे लेखन अगदी सुशेगात म्हणजेच निवांत इतिहासाची सफर घडवते। मडगाव पासून अवघ्या 12-13 किलोमीटरवर असलेले चांदरगाव म्हटलं की कदंब राजसत्ता डोळ्यासमोर उभी राहते। कुशावती नदीच्या काठी वसलेली संपन्न समृद्ध राजधानी चंद्रपूर अर्थात आजचं चांदर, कदंब राजा षष्ठदेव प्रथम याने इसवी सन 960 मध्ये शिलाहारांचा पराभव करून गोव्यात कदंब राजसत्तेची निर्मिती केली। ते कल्याणी चालुक्यांचे सरंजामदार अर्थात महामंडलेश्वर होते। त्यानंतर त्याचा नातू गुहालदेव प्रथम याने आपल्या कर्तृत्वाने चंद्रपूरला भव्य राजधानीचे वैभव प्राप्त करून दिले। व्यापार आणि प्रशासन यामुळे कदंबांची समृद्धी दिवसेंदिवस वाढत गेली। सौराष्ट्रातील सोल्टी सोमनाथ पर्यंत गुहालदेवने केलेल्या सागरी मोहिमा आणि तीर्थयात्रा यांचे वर्णन माशेलमध्ये जो ताम्रपट सापडला त्यात आलेले आहे। हे कदंब राजे किती पराक्रमी होते त्याची ही माहिती या कॉपर प्लेटमध्ये मिळते। वृद्धिंगत राज्यव्यवस्थेमुळे हळूहळू चंद्रपूर कदंबांना लहान पडू लागले। सागरी व्यापार आणि प्रबळ आरमार याचे महत्त्व लक्षात आलेल्या कदंब राजा जयकेशी प्रथम याने राजधानी चंद्रपूरवरून जुवारी नदीच्या मुखाजवळील गोपकपट्टणला नेली। गोवापुरी हे त्याचे आणखी एक नाव। सध्याचे ओल्ड गोव्यातील वेल्हा गोपकपट्टण हे शिलाहार काळात भरभराटीला आलेले बंदर होते। त्याचे व्यापारी महत्त्व जाणल्यावर कदंबांनी आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर ते शिलाहारांकडून जिंकून घेतले। गोपकपट्टण कदंबांच्या राजधानीचे शहर झाल्यावर त्याचा वापर त्यांनी व्यापार वाढवण्यासाठी केला। 11व्या शतकात कदंब राजा जयकेशीने आपल्या प्रबळ आणि प्रभावी आरमाराच्या जोरावर संपूर्ण दक्षिण भारतासह श्रीलंका, अरबस्तान, झांजिबार, थायलंड इत्यादी देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते। पुस्तकामध्ये गोव्याचे सामुद्रिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक असे महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात लेखकांना यश आलेले आहे। किल्ल्यांविषयीचे दिलेले QR कोड्स या पुस्तकाचा प्लस पॉइंट आहे। उत्तम माहिती देणारे हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल। दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांना तर हे पुस्तक हमखास आवडणारच याची मला खात्री आहे। मी गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर या पुस्तकाला 9/10 स्टार्स देईन। 1 स्टार यासाठी कमी केला आहे की पुस्तकामध्ये सुस्थितीत असणाऱ्या किल्ल्यांचे पूर्ण नकाशे दिलेले नाहीत। लेखकांनी पुढील आवृत्तीत ते पूर्ण नकाशे ॲड करावेत ही विनंती। जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
मी लेखकांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर तुम्ही शिवगजला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.